नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता रेवाने आरवीला जी सरप्राईज दिलेला आहे तर ते गिफ्ट घेऊन मात्र आता ती घरी येते आणि आता अक्षयला दाखवते. सगळेजण बाहेरच बसलेले असतात. रमाही तिच्या मागून येते. त्यावरती आता अक्षय विचारतो की काय आहे आणि खूपच अगदी म्हणजे मोठं मागितलेलं आहे वाटतं. त्यावरती आता आरवी म्हणते की नाही मागितलं नाही तर ते आंटीने दिलेलं आहे. आता आंटीने दिलं म्हटल्यानंतर आता अक्षय रमाकडे बघतो आणि विचारतो की कोणत्या आंटीने, म्हणजे हे रेवाने दिलेलं आहे का? तेव्हा आता रमा म्हणते की हो रेवाने दिले, तिनेच दिलं कारण ती वाटेमध्ये भेटली होती. तेव्हा आता अक्षय म्हणतो की रेवाने दिलं आणि तू घेतलं सुद्धा. रमा तू तर तिकडे होतीस, तुझ्या समोर तिने हे सर्व दिले आणि तू विसरलीस का सगळं काही? तेव्हा आता आरवी म्हणते की हे बघा बाबा, मी मागितलं नाही तर तिनेच माझ्या हातामध्ये दिले आणि ती निघून गेली. त्यावरती अक्षय म्हणतो की ठीक आहे, जा आतमध्ये जा तू आणि हातपाय वगैरे धुवून घे. तो रमाला विचारतो की रमा, हे सर्व तुझं काय सुरू आहे? तू कालचं सगळं काही विसरलेली आहेस का? ज्या बाईने मात्र आपल्या मुलीला काल मृत्यूच्या दारात उभं केलं होतं आणि तिच्याशीच तुला आता मैत्री करायची आहे म्हणून तू मात्र आता हे सर्व गिफ्ट वगैरे स्वीकारलेलं आहे का? तेव्हा आता रमा म्हणते की हे बघा तसं नाही, परंतु हे बघा नवीन. तर आता अक्षय आता चिडलेला असतो. अक्षय म्हणतो की काय बोलतेस रमा? अगं हे तिचं नवीन नाटक आहे आणि तुला कळत नाही का? त्यावरती आता रमा म्हणते की हे बघा मी तिला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमच्यापासून लांब राहा म्हणून. माझ्याबरोबर आरोही होती आणि जर मी तिच्याबरोबर अगदी हुज्जत घालत बसले असते तर मात्र त्याचा आरोहीवर काय परिणाम झाला असता याचा विचार तुम्ही केलास का? हे बघा मला फक्त आणि फक्त माझ्या मुलीची मानसिक शांतता हवी आहे, बाकी काहीही नकोय बस. त्यानंतर अक्षय म्हणतो हुज्जत घालायला हवी होती, तिच्याशी सगळ्यांसमोर विचारायला हवं होतं कारण लोकांना सुद्धा कळालं असतं की ती बाई कोणत्या अगदी जातीची आहे म्हणून, त्याच लायकीची आहे ती. आणि आरोहीला जो समजायला हवं होतं की त्या बाईपासून लांब राहायचं म्हणून. आता अक्षय खूपच भडकलेला असतो. तर आनंद त्यांना शांत करतो, म्हणतो की एक मिनिट, बघा तुम्ही मात्र असं आपापसात भांडू नका आणि दुसरं संकट उभं करायला नकोय बरं. त्यामुळे आनंद त्यांना समजावतो. रमा लगेच आता रागाने आता आतमध्ये निघून जाते. तेव्हा आता आनंद म्हणतो की हे बघ अक्षय तू शांतता घे. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की काय आनंद तू काय बोलतोस? आणि आता याचं काय म्हणणं असेल? आभ्या मात्र डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि आता अक्षय त्याला आवाज देतो की आभ्या. आता आभ्याचं काही लक्ष नाही. त्यानंतर आता रेवा घरी येते आणि विशूला आवाज देते. रेवा खूपच खुश असते, विशू विशू. आणि आता मात्र तांबटकर बाहेर येतो आणि विचारतो की काय ग काय झालं रेवा? तेव्हा आता रेवा त्याला धरते आणि गोल गोल गिरक्या घेत म्हणते की अरे विशू तुला माहिती आहे का? अरे अरे आरोहीने माझं गिफ्ट स्वीकारलं म्हणून. आणि खरंच अरे तुझा विश्वास नाही बसणार कारण या वेळेला मात्र मी इतकी खुश आहे, इतकी हॅपी आहे आणि मी खरंच सांगू शकत नाही की मी किती खुश आहे, किती हॅपी आहे. यावरती आता हे सर्व ऐकून तांबटकर म्हणतो की खरंच ग्रेटेस्ट न्यूज आहे, जे पहिली पायरी आहे तर तू यशस्वीपणे ती चढलेली आहे. तर त्यामुळे मुकादमांचा गड सर करायला तुला वेळ तर लागणार नाहीच. आता रेवाचा चेहरा पुन्हा पडतो, डोळ्यामध्ये पाणी येते आणि ती म्हणते की नाही विशू, हे बघ मी जरी पहिली पायरी व्यवस्थित चढली असेल मुकादमांची पायरी मी अर्धवटच चढू शकले. आरोहीने माझं गिफ्ट स्वीकारलं जरी असलं पण रमाच्या मनामध्ये तिच्या डोळ्यामध्ये तिरस्कारच मी बघितला माझ्याविषयी असणारा. आणि हे बघ विशू तिने मला बजावून सांगितलं की आरोही पासून लांब राहायचं म्हणून. आणि हे बघ हे सर्व काही जे काही ऐकलं ना मी तर माझ्या काळजाचे अगदी 2 तुकडे झालेत. तू सांग मी तुला हे सर्व कसं सांगू? तेव्हा आता रेवा रडत असते. तर तांबटकर तिला तर जवळ घेतो आणि म्हणतो की हे बघ प्लीज रेवा रडू नकोस, तू तिला मिठीमध्ये घेऊन शांत हो असं म्हणतो. आणि हे बघ एक रेवा एक गोष्ट लक्षात ठेवायची, मनापासून आणि मनापर्यंतचे जे प्रवास आहेत ना ते खूप लांबचे असतात, त्यासाठी मात्र त्यांना वेळ द्यावा लागतो. आणि हे बघ इतक्या वर्षाचा असणारा हा अविश्वास एका दिवसात कसा पुसला जाईल याचा विचार कर बरं. हे बघ विश्वास आता आणि जो काही भरोसा असतो तर तो तुटण्यासाठी फक्त एक क्षण पुरेसा असतो पण तो कमवण्यासाठी मात्र वर्षानुवर्ष जात असतात. त्यामुळे सो माय डिअर रेवा हॅपी राहा, काही काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस म्हणून तो रेवाला आता जवळ घेतो. त्यानंतर रेवा म्हणते की हे बघ विशू मी म्हणून तर स्वतःला सावरते. रमा जे काही बोलली ना ते ऐकून खरंच खूप हर्ट झालं मला, पण हे बघ मी तुला सांगते की कुठेतरी मला होप आहे म्हणून. एक दिवस असा येईल की सगळं काही चांगलं होईल, काही व्यवस्थित होऊन जाईल. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की हो नक्कीच आणि तू पॉझिटिव्ह राहा, नक्कीच सर्व काही ठीक होईल. आणि त्याच वेळेस तांबटकरच्या मोबाईलवर कॉल येतोय आणि आता ते गुंड पकडले गेलेली आहे ही ती बातमी असते. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की त्यांना सोडू नका, काही झालं तरी त्यांना सोडू नका. तेव्हा आता रेवा फोन ठेवल्यानंतर विचारते की विशू कुणाचा कॉल होता? त्यावरती आता तांबटकर म्हणतो की रेवा अगं एक गुड न्यूज आहे, ज्या काही गुंडांना आपण शोधत आहेत ना तर ते गुंड सापडले.
त्या माणसांनी त्यांना पकडलेलं आहे। तेव्हा आता हे ऐकून आता रेवाला सुद्धा फार असा आनंद होतो आणि रेवा म्हणते की अरे विशू तू काय बोलतो। तेव्हा आता विशू खुश होऊन म्हणतो की हो यस रेवा, आणि चल ना अरे विशू आपण लगेच निघूयात। तर आता विशू म्हणतो की हे बघ रेवा, आता तुझ्यावर जे काही आरोप आहे ते सगळे आरोप पुसले जातील आणि जेव्हा ही गुंड आता सत्य सांगतील तेव्हा मात्र अक्षय आणि रमा यांना कळेल त्यांची शत्रू नाहीच म्हणून। हे बघ तू मुकादम कुटुंबासमोर आता निर्दोष आहे सिद्ध होणार आहे तर, आणि आता सगळेजण तुला स्वीकारतील। तेव्हा आता रेवा म्हणते की हो लवकरात लवकर चल, आता खरंच मला हे लवकरात लवकर व्हायला हवे, तू मला घेऊन चल। तेव्हा आता विशू म्हणतो की ठीक आहे, आणि ते दोघही आता तिकडे गुंड पकडलेले आहे तर तिकडे येतात। त्यानंतर आता इकडे रमा मात्र आता रागाने आपल्या रूम मध्ये येऊन बसते, ती खूपच रागावलेली असते आणि आता अक्षय तिच्या मागून येतो। तेव्हा आता तो रमाकडे पाहतो आणि तिच्या जवळ येतो, तिला आता हात लावतो। तेव्हा आता रमा पुन्हा रागावते आणि बाजूला सरकते। त्यावरती अक्षय म्हणतो की बापरे इतका राग, कुणावर चिडली, माझ्यावर चिडली की स्वतःवर चिडली असे विचारतो। आता लगेच रमा म्हणते की दोघांवर। तर आता लगेच अक्षय म्हणतो की त्या बाबतीत मात्र मी आता लकी समजणार आहे, कारण दोन्ही बाबतीत मात्र माझं नाव आता पहिल्या नंबरवर असेल। तेव्हा आता रमा म्हणते की प्लीज आता तरी चेष्टा करू नका। तेव्हा अक्षय तिच्याजवळ येऊन बसतो आणि म्हणतो की सॉरी। तर रमा म्हणते की तुम्ही का सॉरी म्हणतात, तुम्ही हे बघा तुम्ही तुमच्या जागी बरोबर आहात, तर चूक तर माझीच आहे। रेवाने दिलेलं गिफ्ट मी घ्यायला नको होतं आणि हे बघा मी सुद्धा माझ्या मतावर ठाम होते, परंतु तिने इतका आग्रह केला आणि शेवटी मात्र ते गिफ्ट मला घ्यावंच लागलं। आणि हे बघा अक्षय मी माझ्या मतावरती इतकी ठाम आहे तरी सुद्धा आता मी इमोशनल झाले होते आणि शेवटी ते मला स्वीकारावं लागलं, तरी सुद्धा तुम्ही मला समजून घेत असतात। त्यावरती आता अक्षय म्हणतो की हो तुला समजून घेणं आणि तुझा इमोशनल स्वभाव हे सगळं काही मला माहिती आहे आणि त्याचा मात्र मला वेळेवर पगार सुद्धा मिळतो। तेव्हा आता रमा ही छान हसते, तर अक्षय लगेच खुश होऊन हसतो आणि म्हणतो की मिळाला। तेव्हा आता रमा त्याच्याकडे पाहत असते, तर अक्षय म्हणतो की तू एक काम कर, मी कायम समजून घेईलच, पण तुम्हाला भीती कशाची वाटते तुला माहिती आहे का, हे असं गिफ्ट वगैरे देणं ही सुरुवात आहे। तर टेक्निकली म्हणजे आता आपल्या कुटुंबाशी असणारा त्या रेवाचा संबंध आहे, तर तो काही असा म्हणजे काही संबंधच नाही, पण तरी सुद्धा ती आता आपल्या म्हणजे पाचगणित येथे आपल्या कुटुंबाजवळ आलेली आहे। तर आणि आपण मात्र येथून येण्यापासून आता नाही थांबू शकत, त्यामुळे किती काही झालं तरी शेवटी भीती आहे तर ती जास्त मात्र आरोही बद्दल वाटते। आरोहीला मात्र खरा माणूस आणि आता जो काही आता हा जो खोटा माणूस आहे ओळखण्यात अगदी तिला नाही कळणार आणि आरोहीच्या मदतीने मात्र रेवा नक्की आपल्या घरच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकते। तेव्हा आता रमा विचारते की आता काय करायचं आहे, तर अक्षय म्हणतो की आता फक्त आपल्याला हे जे काही विचार करायचा आहे तर ते पुन्हा घडायला नको, आता जे काही घडलेलं आहे तर ते पुन्हा घडायला नको याचा आपल्याला विचार करायचा आहे। तर तेव्हा आता रमा म्हणते की सॉरी। आता अक्षय म्हणतो की हे पग अलर्ट राहायला हवं, आता काही झालं तरी या सगळ्यातून आपल्याला अलर्ट राहायचं आहे। आता लगेच रमा म्हणते की खरंच सॉरी मी चुकले हो, अलर्ट नाही राहू शकले। तेव्हा आता रमा आणि अक्षय दोघे एकमेकांकडे बघून हसत असतात। त्यानंतर आता इकडे जे काही अभि आहे तर अभि खूपच टेन्शन मध्येच असतो, डोक्याला हात लावून तो बसलेला असतो आणि तेवढ्यात तेथे आनंद आणि मयुरी येतात। अभिला ह्या अवस्थेत पाहतात तर आनंद म्हणतो की अभ्या अरे काय झालं। तेव्हा आता अभ्या लगेच आता दचकूनच अगदी काय असं म्हणतो, खूप घाबरलेला दिसतो। आनंद त्याला विचारतो की अरे काय झालं अभ्या, तू इतका दचकलास का असं वागतोस, अरे सकाळपासून तू चहाचा एकही घोट घेतलेला नाही, नक्की काय झालेला आहे, तुझा चेहरा का उतरलेला आहे बरं। तेव्हा आता अभिला मात्र त्या गुंडाने जे काही धमकावलेलं आहे तर ते क्षण आठवतात, तर त्या गुंडाचं बोलणं आठवतंय। ते गुंड पकडले की गेली की काही याचं टेन्शन अभिला खूप असते आणि आता मात्र ते गुंड त्याला अगदी त्याच्या घराच्या जे आउट हाऊस आहे तर तेथे राहण्यासाठी जागा मागत असतात त्यांना लपायला, आणि रमाने मात्र हे सर्व ऐकलेले आहे हे सुद्धा त्याला आठवत असते आणि तो टेन्शन मध्ये दिसतो। तरी सुद्धा अभि काही बोलत नाही, तर आनंद म्हणतो की काय झालं अभ्या, अरे मी तुझ्याशी बोलतोय की तुला काय होतंय, काही ऑफिस मध्ये प्रॉब्लेम झालेला आहे का, जर काही तुला टेन्शन असेल तर ते सांग बरं, की बॉसने तुला झापलेला आहे की क्लायंट पळवतो तुला इकडून तिकडे, अरे हे बघ आम्ही तुझ्या घरचे आहोत, आम्हाला तरी सांग की नक्की तू कसल्या विचारात आहे, कसलं टेन्शन तुला आहे। त्यावरती मयुरी सुद्धा विचारते की अभि काय झालं, अरे बोल ना नक्की काय झालेलं आहे ते, तुला कसलं टेन्शन आहे का। तेव्हा आता अभिची जे काही चेहरा वगैरे आहे तर तो पूर्णपणे टेन्शन मध्ये आहे असे सांगत असतो। मयुरी सुद्धा विचारते की अरे अभि काय झालं, काही जर असेल तर प्लीज सांग, आम्ही आहोत तुझ्यासोबत, मनावर जर दडपण असेल तर प्लीज बोलून मोकळा हो, कोणी काही बोललं का तुला सांग ना। तेव्हा आता अभि खूपच चिडतो, अभि म्हणतो की ताई
हे बघ मला काही झालेलं नाही आणि कोणी काही बोललेलं सुद्धा नाही, त्यामुळे प्लीज तुम्ही मला असले उगाच प्रश्न विचारू नका आणि मला डिस्टर्ब करू नका. तेव्हा आता अभि पुन्हा तेथून अगदी निघून जायला निघतो. तर आता आनंद त्याला म्हणतो की अरे बघ अभ्या, स्वतःचा काय अवतार करून घेतलायस, काय तुझा अवतार झालेला आहे, एकदा बघ आरशामध्ये. हे बघ, जेव्हापासून आरोही किडनॅप झाली होती तेव्हापासून तू अगदी ठारावर नाही, अगदी तुझा काहीतरी नक्की मनामध्ये तू दडवतोस, लपवतोस आमच्यापासून काहीतरी. तेव्हा आता हे सर्व ऐकल्यानंतर अभिला फार असं टेन्शन येते. म्हणतो की अभ्या, तुला कळतं का, अरे जर काही प्रॉब्लेम असेल तर तो आमच्याबरोबर शेअर कर, आपण त्यामधून काहीतरी मार्ग काढू आणि तुला हे टेन्शन मधून मुक्त करू. प्लीज काय असेल ते लवकरात लवकर सांग. तेव्हा आता तरी सुद्धा हा अभ्या काही सांगायला तयार नसतो. उलट मात्र तो खूपच चिडतो आणि म्हणतो मी तुम्हाला सांगतो ना काही झालेलं नाही म्हणून, आणि प्लीज आता मला स्पेस हवी आहे, प्लीज मला एकट्याला सोडा, असे आता जोरात किंचाळून तो म्हणतो. तेव्हा आता मयुरी आणि आनंद हे अभिला नक्की ओळखतात की काहीतरी झालेलं आहे म्हणून, आणि आता अभि काही न बोलता लगेच आता बाहेर निघून जातो. आता मयुरी आणि आनंद त्याच्यावर ओरडतात की अभ्या, अरे अभ्या थांब, परंतु अभि मात्र कोणाचं ऐकून घ्यायला तयारच नसतो. रागाने तो तेथून निघून जातो. तेव्हा आता मयुरी आनंदला म्हणते की अरे दादा बघ ना, याला काय झालेलं आहे आणि हा असं का वागतोस. तेव्हा आता आनंद म्हणतो की मयुरी, काहीतरी हे भयंकर एक प्रकरण दिसत आहे, नक्की काहीतरी टेन्शन त्याला आहे, पण तो आपल्यापासून लपवतोय, कारण या अगोदर तो कधीही आपल्याशी असं वागलेलाच नव्हता, त्याच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी काळबेरं आहेच. त्यावरती आता मयुरी म्हणते की हो, तू एकदम बरोबर बोलतोय, कारण नक्कीच काहीतरी आहे म्हणून. त्याच वेळेस आनंदच्या मोबाईलवर एक मेसेज वाचतो. तेव्हा आता आनंद लगेच आपला फोन घेतोय. तेव्हा आता तर लगेच त्याच्या एक जे काही ब्लर फोटो असतो, तर तो ब्लर फोटो त्याने त्याच्या एका ITM मित्राला पाठवलेला असतो आणि त्याने तो फोटो बनवून मात्र आता त्याला पाठवलेला असतो. त्याने मात्र ते AI टेक्नॉलॉजी वापरून मात्र हे सर्व केलेलं आहे. बघ ना अगं, इतका क्लिअर तो फोटो आलेला नाही, तर पण तो मयुरीला सुद्धा तो फोटो दाखवतो आणि तो फोटो बघितल्यानंतर आता मयुरी म्हणते की हो ना, पण आता काय करायचं आहे बरं. त्यावरती आता आनंद म्हणतो मला आता अक्षयला विचारावं लागेल की त्याच्या हाती काही लागलेलं आहे का, आणि ह्या किडनॅपच्या मागे मात्र कोण मास्टर माइंड आहे, तर तो नक्की आपल्याला शोधावंच लागेल. नक्की कोणी आरोहीला किडनॅप केलं असेल. त्यावरती आता मयुरी म्हणते की हो, लवकरात लवकर काहीतरी केलंच पाहिजे. त्यानंतर आता इकडे तांबटकरचे जे काही माणसं आहेत तर ते मात्र आता ह्या गुंडांना पकडतात आणि त्यांना खूपच मारत असतात की बोल कशासाठी हे सर्व केलं, तर बोला, आणि खूप मारत असतात. तेव्हा ते गुंड तरी सुद्धा खोटं बोलतात आणि म्हणतात की पैशासाठी केलेलं आहे. तर तिघांना सुद्धा आता तो खूपच मारत असतो आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं असं विचारतो. तेव्हा मात्र आता रेवा आणि तांबटकर तेथे येतात. आता त्या म्हणजे रेवाला बघून आता हे गुंड आणखीनच घाबरतात. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की जगन कबूल झाले का. तेव्हा आता तो जगन म्हणतो की नाही साहेब, एका हॉटेलवाल्याला म्हणजे कॅन्टीनवाल्याला यांनी जेवणासाठी धमकी दिली होती आणि त्याच कॅन्टीनवाल्याने आपल्याला इमानदारीने ही खबर दिली. जेवण पोहोचवण्याच्या मार्गाने मी गेलो आणि ह्या उंदराला तेथून मी बाहेर काढलं. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की शाब्बास, वेल डन. आणि आता मात्र हे गुंड मात्र रेवा आणि तांबटकर यांच्याकडे पाहत असतात. तेव्हा आता रेवा त्या गुंडांच्या समोर येते आणि त्या गुंडांकडे बघत असते. तेव्हा तिला तो घडलेला तो क्षण आठवतो की जेव्हा ही गुंड मात्र आरोहीला पकडण्यासाठी आले होते आणि रेवा तेथे उभी होती. तेव्हा ते गुंड आरोहीला पकडतात आणि लगेच गाडीमध्ये घालतात. रेवा त्या गुंडांना अगदी ओळखते आणि म्हणते की विशू हेच ते गुंड आहे, तर तिघेच आहे आणि यांचा चौथा कुठे आहे. तर त्यावरती तांबटकर म्हणतो की हो करेक्ट. आता तांबटकर म्हणतो की हो अगदी बरोबर बोलली, कारण यांच्यातील जो काही चौथा गुंडा आहे तर तो हातातून निसटलेला आहे. तर आणि पळून पळून मात्र तो जाणार कुठे आहे. संपूर्ण पाचगणीमध्ये आणि आसपास सुद्धा माझी माणसं फिरत आहे, त्यामुळे तो नक्की कुठेही जाऊ शकत नाही आणि लवकरच मात्र येथे चौथी खुर्ची असेल आणि त्या चौथ्या खुर्चीमध्ये तो लवकरच असेल. तेव्हा आता रेवा त्या गुंडाकडे रागाने पाहते पाहते आणि आपली साडीचा पदर आहे तर तो कमरेला खोचते आणि म्हणते की नक्की कुणाच्या सांगण्यावरून केलं असं रागानेच विचारते आणि त्या मुलीचा जीव घेऊन तुम्हाला काय मिळणार होतं हे विचारते आणि त्या गुंडाची गचंडी धरून त्याला विचारते की काय मिळणार होतं, बोल लवकरात लवकर. तेव्हा आता तांबटकर म्हणतो की रेवा. तेव्हा आता हा जगन म्हणतो की मॅडम मी केव्हापासून त्यांना मारतोय तरी सुद्धा तोंड नाही उघडत ते, तरी सुद्धा एकच वाक्य ते सांगत आहे की पैशासाठी आम्ही हे अपहरण केलेलं आहे. तर तेव्हा आता रेवा आपल्या हातामध्ये काठी मागते. जेव्हा आता रेवाने काठी घेतलेली असते तर आता मात्र हे गुंड आणखीनच घाबरतात आणि ते असं नाही सांगणार म्हणून आता रेवा त्या गुंडांना अगदी चांगलंच काठीचा चोप देते आणि त्यांचं नरड दाबते आणि कसं
कसं सांगत नाही बघतेस मी, त्या मुलीला त्रास देऊन काय भेटलं तुम्हाला? आणि अगदी आपल्या नखाने मात्र त्याला अगदी ओरखडे ओढत असते आणि तुला त्रास होत असेल, त्या मुलीला सुद्धा आता उचलताना असाच तिला त्रास झाला असेल, त्याचा विचार केला होतास का तू? लहान मुलगी होती ती, तरी सुद्धा तुम्ही तिला त्रास दिला आणि दुसऱ्याच्या जवळ येते आणि त्याचे केस धरून आसडते. तुम्हाला माहिती नाही की ती मुलगी कोणाची आहे, की रमा अक्षयची मुलगी आहे. ते तुम्हाला सोडून देतील, ते तुम्हाला काही करणार नाही, कारण ते साधे आहेत. तुम्हाला माहिती आहे का मी कोण आहे? मी रेवा आहे, रेवा. तुमचं नशीबच इतकं खराब आहे की तुमची गाठ माझ्याशी पडलेली आहे तर, आणि पुन्हा मात्र ही चूक करण्यासाठी तुम्ही 100 वेळा विचार करता. तुम्हाला दाखवतेस मरण काय असतं. आता तुझा श्वास कोणतोय ना, मग थांब मी तुला मरण काय असते ते दाखवते. असे बोलून ती आता काठीने जोरजोराने त्यांना मारत असते. तुमच्या या चुकीमुळे मला किती भोगावं लागतं हे तुम्हाला माहिती आहे का? लाज नाही वाटली का तुम्हाला त्या मुलीला त्रास देताना? तेव्हा आता रेवा अगदी जोरजोराने त्यांना तिघांनाही मारत असते. नाही सांगायचं ना तुम्हाला हे सर्व, कुणाच्या सांगण्यावरून केलं तुम्ही हे सर्व? रेवा खूपच भडकलेली असते. तेव्हा ते गुंड इतका मार खातात तरी सुद्धा अजून काही त्यांनी तोंड उघडलेलं नाही. त्यावरती आता तांबटकरच खूप घाबरतो आणि रेवाला म्हणतो की रेवा कंट्रोल. तेव्हा आता रेवा खूपच त्यांना मारत असते आणि जोरात किंचाळत ओरडते की विशू, तुला माहिती नाही की यांच्यामुळे मला काय काय भोगावं लागतं. तुम्हाला नाही सोडणार मी, तुम्हाला माहिती नाही की तुमची गाठ कुणाशी पडलेली आहे. रेवा इतकी भडकलेली असते, इतकी भडकलेली असते आणि जोरजोराने त्यांना मारत असते. आता तांबटकर तिच्या हातातून काठी घेतो आणि तिला म्हणतो की स्टॉप इट, शांत हो रेवा, शांत हो. आणि कसं बसं तो रेवाला शांत करतो. त्यानंतर मात्र आता रेवा शांत होते आणि म्हणते की यांना रमा अक्षय समोर घेऊन चला. तेव्हा मात्र आता लगेच रेवा आणि आता हा तांबटकर तेथून जायला निघतात. तर तो गुंड म्हणतो की आमचा धंदा नाही मुलांना अपहरण करण्याचा. अभिषेक मुकादमने आमचे पैसे घेतलेले आहेत आणि त्याला किती फोन केले आणि ते पैसे देण्याचं तो नावच घेत नाही. त्या मुकादमाने आमचे पैसे बुडवले होते आणि त्याची उधारी वसूल करण्यासाठी आम्ही हे सर्व केलं होतं. तर तेव्हा आता हे ऐकल्यानंतर रेवा आणि तांबटकर एकमेकांकडे पाहत असतात. तेव्हा आता रेवा पुन्हा त्या म्हणजे माणसाची गचंडी धरते आणि त्या गुंडाला विचारते की बोल, काय प्रकरण आहे सर्व. तेव्हा आता तो इतका घाबरतो आणि त्याला इतका त्रास होत असतो, सांगतो सगळं काही सांगतो असे म्हणतो. तेव्हा आता अभि आणि त्यांच्यामध्ये झालेला जो काही घडलेला प्रकार आहे तर तो सगळं रेवा आणि तांबटकर यांना सांगतो. तेव्हा रेवा आणखीनच सनसन त्या गुंडाच्या कानामागे ठेवून देते आणि चांगलाच चोप त्यांना देते, जन्माची अद्दल घडवते. तेव्हा आता लगेच जगन म्हणतो की यांना मी सरळ गाडीमध्ये भरतो आणि आपण सगळेजण मुकादमांच्या घरी जाऊ आणि चला रे यांना घ्या असे जेव्हा तो आपल्या माणसाला म्हणतो तर रेवा त्यांना थांबायला सांगते. तेव्हा आता तांबटकर रेवाकडे बघत असतो की रेवा असं का करते. त्यानंतर आता इकडे अक्षय काहीतरी आता शोधत असतो आणि तेवढ्यात त्याच्या मागून रमा येते आणि डोकावून बघत असते. तेव्हा आता रमा म्हणते की बास ना, अहो किती वेळ ते बघणार आहात, इतक्या वेळ कधी बायकोचा फोटो तरी निरखून बघितलास का? त्यावरती आता अक्षय विचारतो की बायकोचा फोटो मी इतका निरखून का बघू बरं? बायको स्वतः समोर असताना मी तिचा फोटो का बघू? आणि हे बघ, तो जर माझ्या समोर असेल तर मात्र हा एक जन्म काय तर पुढचे 6 जन्म 100 जन्म मी तुझ्याकडेच बघत राहील. तेव्हा आता रमा म्हणते की हो आता फक्त म्हणतात, परंतु 2च दिवसामध्ये तुम्ही कंटाळताल. त्याचं काय झालेलं आहे की माझं वय झालेलं आहे आणि आरशावर समोर बघून मी मात्र सुरकुत्या चेहऱ्यावरच्या मोजत आहे. तेव्हा आता अक्षय म्हणतो की परत परत तेच का? मी तुझी गंमत करत होतो आणि पुन्हा पुन्हा तू का तोच विषय काढते? आणि मी खरंच सांगतो रमा, 100 जन्म मी तुझ्याकडेच बघत राहील. आता यावेळेस मात्र मला ह्या फोटोकडे बघणं खूप गरजेचं आहे. हातामध्ये मी एक काम घेतलेलं आहे आणि त्यात म्हणजे मला यश कधी येईल, कधी यश मिळेल याचं मी वाट बघतोय. मला माहिती नाही, त्यामुळे मला आता इथे जास्त लक्ष देऊन दे. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे आणि ती सुद्धा आता अक्षय शेजारी येऊन बसते आणि ती अक्षयला म्हणते की तुमच्या हाती यश लागेल किंवा नाही हे मला माहिती नाही. हे बघा, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही अगदी योग्य मार्ग निवडला. मी कायम तुमच्या सोबत असेल, नेहमी तुमच्या सोबतच असेल. त्यावरती आता अक्षय हे सर्व काही झाल्यानंतर रमाला विचारतो की मग मगाशी मात्र तुला रेवाला इतकं मोठ्या आवाजात हे सर्व का सुनावं असं वाटलं नाही का? तू तिला बोलली नाहीस? तू का तिला हे सर्व सांगू शकली नाही? का तू तिला अगदी ठणकावून म्हणू शकली नाही? आणि का तू तिच्यासमोर अशी वितळलीस? का तिचं ते गिफ्ट तू स्वीकारलंस? वरती आता रमा ही अक्षयला म्हणते की हे बघा, तसं नाही, मी फक्त आरोहीच्या समोर काही असं व्हायला नको आणि त्यामुळे मात्र मी स्वतःला शांत केलं आणि शांत राहिले. मी फार काही बोलले नाही. मग याचा अर्थ असा होत नाही की मी तिच्यावर विश्वास ठेवला म्हणून. तेव्हा आता रमाने तिच्याबद्दल सांगितलेलं असतं तर अक्षय म्हणतो की ठीक आहे बेटर. मात्र आता अक्षयकडे पाहत असते आणि शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्या घरातील सगळेजण एकत्र जेवायला बसतात आणि अभिचं वागणं सगळ्यांच्या काही समोर लक्षात येते. तेव्हा आता सगळेजण अभिला विचारतात की खरंच काय झालेलं आहे, तू कसल्या टेन्शन मध्ये आहे? तेव्हा आता अभि म्हणतो की मी अगोदरच बोलायला हवं होतं. त्यावरती आता रमा म्हणते की हे बघा, आता सगळेजण घरातील तुमच्या समोर आहेत, तुम्ही बोला नक्की तुम्हाला कसलं टेन्शन आहे. आणि आता अभ्या सांगायला सुरुवात करणार तोच लगेच अभ्याच्या मोबाईलवर एक कॉल येतो. आता कॉल आल्या क्षणी मात्र आता लगेच अभ्या उठतो आणि बाजूला जायला निघतो. तेव्हा आता आनंद हे सगळेजण ओरडतात की अभ्या अभ्या थांब.
नक्की कुणाचा फोन येत आहे तर तो फोन वाजतच असतो. अभिला आता नक्की काय सांगावं हे काहीच कळत नसतं. सगळ्यांना एक प्रकारचा मोठा धक्का बसतो. अभि इतका घाबरलेला काय आहे याचं सगळ्यांना टेन्शन येते. मात्र आता रेवाचा फोन असतो. आता रेवाचा फोन आल्या क्षणी अभि तो फोन बाजूला जाऊन उचलतो आणि ती रेवाला म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली मला फोन करण्याची. त्यावरती रेवा म्हणते की हे बघ आभ्या, मला तुला भेटायचं आहे. आणि तेवढ्यात आता आभ्याला भेटायचं आहे म्हटल्यानंतर आता ते गुंड जे ते पकडून ठेवलेले आहे तर तेथे मात्र आता अभिला बोलावलं जातं. अभि तेथे येतो आणि त्या गुंडांना बघतो. रेवा आणि तांबटकर मात्र त्यांच्या समोरच बसलेले आहेत. तेव्हा मात्र आता अभि त्या गुंडाकडे बघतो आणि खूपच घाबरतो आणि हे सर्व काय आहे असं विचारतो. तेव्हा रेवा म्हणते की अरे ही तर तुझी रियालिटी आहे. अभि त्या गुंडाकडे पाहत असतो आणि ते गुंड अभिकडे बघत असतो. तेव्हा आता मित्रांनो रेवाने बरोबर आता अभ्याला जाळ्यामध्ये पकडलेलं असतं आणि अभ्याकून आता सगळं जे काही खरं आहे तर सगळं मात्र आता रेवा काढून घेणार असते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.